आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी दरवेळेस वाढदिवसाच्या दिवशी माझी आई 86 वर्षाची झालेली आहे. मी तिच्याजवळ थांबत असतो. मी सहसा कुणाला भेटत नाही, परंतु यावेळेस मी सकाळी सुरुवात केली, आईचं दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर पडलो. येताना जागोजागी कार्यकर्ते थांबवत होते, त्याच्यामुळे यायला उशीर झाला. त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. परंतु आज आम्ही आमच्या माता भगिनी मुलींना भेटण्याचा दौरा आखलेला आहे आणि त्याच्यामध्ये पारनेर तालुका, श्रीगोंदा तालुका, कर्जत तालुका, अहमदनगर शहर यामध्ये मी त्यांच्याशी हितगुज साधणार आहे. आत्ताच मला माझ्या भगिनी सांगत होत्या की दादा, माझी लाडकी बहीण ही योजना तुम्ही अर्थसंकल्पामध्ये आम्हाला सगळ्यांना बहिणींना दिली, आम्हा मुलींना दिली, परंतु ती घेतली असते तर बरं झालं असतं. शेवटी प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळ यावी लागते आणि श्री महागणपतीचे पण आशीर्वाद त्या ठिकाणी मिळावे लागतात. तुम्ही सगळ्यांनी मला 91ला जवळपास 33 वर्ष झाली या भागातनं खासदार केलेलं होतं, परंतु त्यावेळेस बदलली. मला आल्यानंतर इथं दर्शन श्री महागणपतीचं त्या ठिकाणी घ्यावं आणि त्यांना आपल्याला आशीर्वाद त्यांनी द्यावा, देशात राज्याचं भलं व्हावं, राज्याची जनता सुखी समाधानाने आनंदाने राहावी, अशा प्रकारे मी त्यांच्याकडे मागणं केलेलं आहे. आत्ताच देऊळ आणि आळंदीवरून महाराष्ट्रातनं अनेक भागातनं वेगवेगळ्या पालख्या ह्या पांडुरंगाचं दर्शनाच्या करता आषाढी एकादशीच्या निमित्तानं गेलेला होता. फार मोठा समाज हा आपल्या पंढरपुरामध्ये जमलेला होता. खूप काही चांगल्या गोष्टी समाजाच्या करता करण्याचा प्रयत्न हे महायुतीचं सरकार करताय. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळे आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी हे त्याच्यामध्ये लक्ष देत आहेत. आम्ही आता शेतकऱ्यांना वीज माफी 7.5 हॉर्सपावर पर्यंत करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये माझ्या आया बहिणींना 1500 रुपये महिना अशा प्रकारची एक भेट आपण देण्याचा निर्णय घेतला. मुलींच्या शिक्षणाच्या करता जे गरीब आई वडिलांच्या मुली आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे, त्यांना शिकवण्याच्या करता संपूर्ण खर्च सरकार करणार, तो निर्णय आपण घेतला. त्याच्या संदर्भामध्ये आता टप्प्याटप्प्याने माझ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून 8,500 ते 9,000 मेगावॉट सोलर वीज निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामध्ये हातामध्ये घेतला. माझ्या शेतकऱ्यांनी वीज मागितली तर ती सोलरवर द्यायची, सोलर पॅनल आणि सोलर द्यायचा. दिवस उजाडल्यानंतर त्याची मोटर चालू करेल, पाणी देईल, शेती व्हायला त्याची काही पिकं असतील ते घेईल, फळबागा पिकवेल, फुलझाडं पिकवेल आणि नंतर संध्याकाळी घरी कुटुंबामध्ये तो त्या ठिकाणी जाईल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तरुण तरुणींच्या करता देखील स्टायपंड 10 लाख विद्यार्थ्यांना ज्यांनी 12वी शिक्षण घेतलंय, डिप्लोमा झालेत, ग्रॅज्युएट झालेत, अशांच्या करता तो एक महत्वाचा निर्णय. त्यांना अनुभव आल्यानंतर त्यांना नोकरी पण मिळणार, अतिशय सोयीचं होईल. अशा खूप चांगल्या चांगल्या योजना आपण समाजाच्या करता आणलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी असेल, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, अतुल बेनके असतील, दिलीप मोहिते असतील, सुनील शेळके असतील, कितीतरी माझ्या सहकाऱ्यांची नावं घेता येतील. आम्ही इकडं दत्ता भरणे असेल, आम्ही सगळेजण मिळून इकडं मध्ये राहुल कुल असतील, आम्ही सगळेजण मिळून महायुतीच्या माध्यमातून ही कामं करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातून एक चांगलं वातावरण समाजामध्ये व्हावं, जातीय सलोखा राहावा, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आपल्याला त्या ठिकाणी पुढे घेऊन जायची आहे. हे करत असताना विकास हेच आमचं ध्येय, हेच आमचं उद्दिष्ट आहे आणि विकासाबरोबर आपल्या वर्गामध्ये समाज जो गरीब आहे त्या गरीब समाजाला वर आणण्याच्या करता महिलांना पण वर्षातनं 3 गॅस सिलेंडर, खूप चांगल्या चांगल्या योजना दिलेल्या आहेत, फार विचारपूर्वक दिलेल्या आहेत. पुढं पण त्या चालू राहाव्यात त्याकरता तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावेत, तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा, ही पण अपेक्षा मी गणरायाच्या साक्षीनं आपल्याला सगळ्यांना करतो. आज या निमित्तानं गणरायाचं पण दर्शन घेता आलं. आता पुढं पण मला मायचंद आणि बाकीचे सगळे मानसिंग आणि इतर सांगत होते, प्रदीप वगैरे, की दादा पुढं
बापूसाहेब पण सांगत होते, काही शिरूरमध्ये लोक थांबली, त्यांना भेटून मग मी नगर जिल्ह्यात पारनेरला जाणार आहे. आणि तिथं मात्र महिलांना काय अडचणीत मला जाता जाता माझ्या सगळ्या महिलांना मला सांगायचं आहे, नवीन योजना आहे, करतायत, रांगा लावतायत, त्यांना भीती वाटते की आपला अर्ज जर आपण भरला नाही तर आपण त्या योजनेपासून वंचित राहू का. असं आम्ही तुम्हाला कुणालाही वंचित ठेवणार नाही. त्या संदर्भामध्ये जुलैमध्ये जरी फॉर्म भरता आला नाही तर ऑगस्टमध्ये देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑगस्टला फॉर्म भरला तरी जुलैचे 1500 आणि ऑगस्टचे 1500 असे 3000 रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे. त्यामुळे ती पण काही काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. अशा प्रकारची माझी माता भगिनी त्यांना सगळ्यांना विनंती आहे, समाजातल्या सर्व जाती धर्माच्या महिलांच्या करता ही योजना आहे. कुठलाही घटक, मग माझा मागासवर्गीय असू द्यात, माझा आदिवासी असू द्यात, माझी अल्पसंख्याक महिला असू द्यात, मुस्लिम महिला असू द्यात, सर्वसाधारण महिला असू द्यात, भटक्या समाजामध्ये मोडणारी महिला असू द्यात, कुठल्याही घटकातली महिला फक्त तिचं आणि तिच्या नवऱ्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. हे गरिबाकरता योजना आहे. आणि त्याच्यातनं माझ्या महिला म्हणजे खुरपण करणाऱ्या, शेतमजुरी करणाऱ्या महिला, त्या सगळ्या पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन योजना ह्या त्याच्यात महिलांनो बसणार आहेत. त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये तुम्हाला त्याच्या पद्धतीनं मदत त्या ठिकाणी होईल. फक्त कोणी गैरफायदा घेऊ नका. ज्यांची ऐपत चांगली आहे त्यांनी या योजनेचा फायदा घेऊ नये. खऱ्या अर्थाने गरिबांना सक्षम करण्याच्या करता तिला काहीतरी एक आपल्याला पण काही सरकार आपल्या पाठीशी आहे अशा प्रकारचा एक विश्वास तिच्यामध्ये निर्माण करण्याच्या करता. आणि मी अनेकदा गावाकडे काम करणारा एकेकाचा कार्यकर्ता आहे, त्याच्यावर मला माहिती आहे. पुरवणी करणारी महिला असते, कचरा गोळा करणारी असती, काचरा गोळा करणारी महिला असती, अशा अनेक प्रकारच्या महिला, किंवा अल्पभूधारक शेतकऱ्याला पण जिरायत भागातल्याला जास्त उत्पन्न काही मिळत नाही, त्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असतं, त्याही भगिनीला आम्हाला तिथं मदत त्या ठिकाणी करायची. अशा प्रकारची एक चांगली योजना आणली. कुठल्याही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाहीये. गरिबांचा विचार केलेला आहे, आया बहिणींचा विचार केलेला आहे, भावंडांचाही विचार केलेला आहे. आणि माझ्या खूप दिवस मनात होतं, पोपटराव गावडेंना आठवत असेल त्यावेळेस आमदार होते, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही इलेक्शनच्या आधी वीज माफीची योजना दिली. परंतु नंतर विलासराव मुख्यमंत्री झाले आणि मग नंतर ती योजना बंद केली आणि ती पुढं आपल्याला बिलं यायला लागली. मी पण शेतीवाडी करतो, मला माहिती काय शेतकऱ्यांची सुखदुःख आहेत. मग अशी पोपटरावांनी पण सांगितलं, मी लवकरच तुमच्या चास कमान जो कॅनॉल आहे त्याचं पण लाईनिंग करून देणार आहे, की जेणेकरून तुम्हाला पाणी पर्क्युलेट होऊन ते वाया जातं, खूप पाणी वाया जातं, ते वाया जाऊ नये, तुमची भरणी वरचेवर व्हावी, तुम्हाला पाण्याच्या पाळ्या वाढाव्यात, अशा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी. म्हणजे डेव्हलपमेंट तर चालूच आहे, विकास तर चालूच आहे, रस्ते मोठे करतोच आहे, बाकीच्या सुविधा आपण देतोच आहे, इंडस्ट्री येण्याच्या करता चांगल्या पद्धतीनं त्यांना रेड कार्पेट टाकतोच आहे. परंतु त्याचबरोबर या सगळ्या इतर पण बाबी ह्या गरिबांच्या करता विचार करा. बहिणींनो, 45,000 कोटी रुपये वर्षाला आम्ही तुम्हाला देणार आहोत. 45,000 कोटी एवढा पैसा मार्केटमध्ये माझ्या रांजणगावच्या बाजारपेठेमध्ये महिला त्या ठिकाणी त्यांना जे काही गरजेचं असेल ते खरेदी करतील, माझ्या शिरूरमध्ये करतील, माझ्या टाकळी हाजीला करतील, माझ्या नावऱ्याला करतील. कुठल्याही गावामध्ये हा पैसा तिथं राहणाऱ्या महिलांच्या हातात आला आणि ते कायम चालू राहील. तुम्ही आम्हाला कायम निवडून द्या, मी कायम चालू ठेवतो. त्यामध्ये त्या संदर्भात शेवटी आमच्यात तेवढी धमक आहे, आमच्या ताकद आहे. मी 10 वर्ष तुमचा अर्थसंकल्प सादर केलाय. विरोधक म्हणतायत हा चुनावी जुमला आहे. मी गणरायाच्या साक्षीनं सांगतो, हा चुनावी जुमला नाही. हा अजितदादाचा वादा आहे, हा दादाचा शब्द आहे, शब्दाचा पट्टा आहे. आणि त्याच्यामुळं सगळ्यांनी मिळून एक चांगलं काम करायला आम्ही निघालेलो आहे. गणरायांनी पण आम्हाला आशीर्वाद द्यावेत, श्री महागणपतीने द्यावेत, आणि आमच्या आया बहिणींनी, बंधूंनी, वडीलधाऱ्यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला आशीर्वाद द्या. समाजाचं भलं करण्याच्या करता आम्हाला आमचं राहिलेलं पुढचं आयुष्य हे त्या ठिकाणी घालवायचं आहे. आज तुम्ही मला शुभेच्छा दिलेल्या आहेत, ह्या शुभेच्छा निश्चितपणे
माझ्या पुढच्या वाटचालीच्या करता मला उपयोगी पडतील, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊ.